दिवस आहे, अहिल्यानगरची जागा काँग्रेसकडे आहे. काय रणनीती आहे आणि कोण उमेदवार असेल? आज आज योग्य निर्णय आम्ही तुम्हाला झालेला दिसेल 3 वाजेपर्यंत. यापेक्षा मी जास्त बोलू इच्छित नाही. महाविकास आघाडीतून राणी लंके देखील अर्ज भरतायत अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून कुठेतरी महाविकास आघाडी नाही, असं काही नाहीये. जे काही होईल ते आमचं काँग्रेस महाविकास आघाडी चर्चा करून होईल. लाडक्या बहिणींचा विचार केला तर तब्बल 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. कसं पाहताय? या अपात्र झालेले आहेत, यांना धोका दिला यांनी. खरं म्हणजे त्यांच्याबरोबर झालेला सरकारी धोका आहे हा. त्यांनी जे मतदान केलं आणि त्याच्यामुळं जे त्यांना जागा मिळालेल्या आहे विधानसभेला, त्याचा विचार केला पाहिजे की ही फसवणूक आहे लाडक्या बहिणींची. विधान परिषद निवडणुकीत काय महाविकास आघाडीची राज्यातली रणनीती असेल? काय नाही, ठीक आहे, चालू आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे. भाजपने जी 11 लोकांची उमेदवारी जाहीर केली त्यामध्ये 4 उमेदवार हे इतर पक्षातून घेतलेले आहेत. जसे प्राजक्त नाही, लवकर असंच दिसेल आपल्याला की भाजपचे जे खरे ओरिजिनल जे होते, जे मुळात भाजपचं काम करणारे, ते तुम्हाला काही दिवसात कुठेच दिसणार नाही. शेवटचा प्रश्न, एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या घडामोडी पाहता कशा पद्धतीनं या विधान परिषद निवडणुकीत पैशांचं दुर्दैवाच्या काही गोष्टी निश्चितपणे आहेत. एकंदर राजकारणाचा स्तर हा खालावलेला आहे. प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे आणि हे भ्रष्टाचाराचे पैसे आता मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा जो कार्यक्रम आहे, त्यामुळं आणखी राजकारण कठीण होत चाललं आहे. खऱ्या कार्यकर्त्याची किंमत संपलेली आहे आणि पैशावाल्यांची किंमत वाढलेली आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही राजकारणात आहात. पक्षनिष्ठा, पक्षावरील ज्या गोष्टी आहेत त्या या राजकारणात कसं पाहता? सगळं दुर्दैवाचं. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्यामध्ये राजकीय संस्कृती ही यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि त्यानंतर सुद्धा आतापर्यंत आपण पाहिलेली आहे की किती चांगली सुसंस्कृत असं एक वागणं आपलं असायचं. सगळ्याच पातळी घसरलेली आहे आणि जनता खरं म्हणजे त्याकडे जास्त जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे. दुरुस्त करण्याची जबाबदारी शेवटी जनतेची, हेही लक्षात घेतलं पाहिजे. प्राजक्त तनपुरे भाजपात गेले, त्याचा कितपत फटका महाविकास जिल्ह्यात बसू शकतो? ठीक आहे, आता भाजप याच्यातून काय होणार आहे? भाजपमध्ये जात आहेत हे सगळे. माझ्या मते आता नवं नेतृत्व जिल्ह्यात, राज्यात निर्माण होण्याला वाव निर्माण होतो आहे आणि ते होतील ते काँग्रेसच्या माध्यमातून नवं नेतृत्व निर्माण होईल. कारण आता सरळ प्रादेशिक पक्ष संपत चाललेले आपण पाहतो आहोत आणि भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष देशात राहत आहेत. आपल्याकडे तसंच स्थिती होणार आहे आणि एक दिवस आता लवकरच असं येणार आहे की लोक काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, काँग्रेसची निवड करणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.